विद्यार्थी मित्र हो, नमस्ते. आपण इयत्ता 12वी सायकोलॉजी या विषयामधील टॉपिक नंबर 6 सायकोलॉजिकल डिसऑर्डर या टॉपिकचा अभ्यास गेल्या काही तासापासून लेक्चरपासून आपण करतो आहे. आज आपल्याला या टॉपिकमध्ये प्रमुख मानसिक विकृती या घटकाचा अभ्यास करायचा आहे. याला आपण मेजर सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स असं म्हणतो आहे. तर या मेजर सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स पाहत असताना याच्यामध्ये पहिली जी डिसऑर्डर आहे ती आहे एन्झायटी डिसऑर्डर किंवा ज्याला आपण चिंता विकृती असं म्हणतो आहे. आता चिंता विकृती म्हणजे काय हे समजून घेण्या अगोदर आपल्याला या संदर्भातलं एक उदाहरण समजून घ्यावं लागेल. विद्यार्थी मित्र हो, हेमा ही एकदा स्वतःच्या कारनं ऑफिसमधून येत असते. कार चालवत असताना अचानक तिच्या हृदयाचे ठोके वाढल्याचं तिला जाणवतं आणि ती खूप घाबरते. तिला दरदरून घाम फुटतो, तिला भीती वाटायला लागते आणि त्यामुळे ती गाडी एका साईडला उभी करून बाहेर येते. पुन्हा ज्यावेळी ती गाडी घेऊन बाहेर जायची किंवा ऑफिसवरून यायची त्यावेळी तिला हा त्रास पुन्हा वारंवार जाणवायला लागला. हृदयाचे ठोके तिचे वाढलेले तिला जाणवायचे आणि त्याच्यामुळं तिला वाहन चालवायची भीती वाटायची. कालांतराने हे प्रमाण असंच वाढत गेलं. पुढे पुढे तिला गर्दीतून वाहन चालवणं तिची कार चालवणं तिला खूप अवघड वाटायला लागलं. तिला असं वाटायला लागलं की कदाचित जर आपला या गर्दीमध्ये जर जीव गेला तर काय होईल, या भीतीनं तिनं पुन्हा गाडी चालवणं बंद केलं. त्या भीतीपोटी तिनं वाहन चालवणंसुद्धा बंद केलं. एवढंच नाही आहे तर तिनं पुन्हा गर्दीमध्ये जायचं टाळलं, वाहनकडे चालवायचं थांबवलं. त्याच्याही पुढे जाऊन तिनं घरातून बाहेर पडणंसुद्धा टाळलं. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिला या हृदयाच्या धडधडण्याची भीती वाटायला लागली. पुढे पुढे तिला रडू कोसळायला लागलं. हे जे हेमाचं उदाहरण आहे, या हेमाच्या उदाहरणामध्ये तिच्यामध्ये चिंता या विकृतीचा डायग्नोसिस झाला. तिला चिंता या विकृतीने ग्रासलेलं होतं. त्यामुळे तिला हृदयाची धडधड आपल्या वाढलेली आहे आणि आपला अपघात होऊ शकतो, इजा होऊ शकते, अशा प्रकारची भीती सतत तिला वाटायची. त्यामुळे तिने कार चालवणं बंद केलं, गर्दीमध्ये वाहन नेणं बंद केलं आणि इवन तिनं घरातून बाहेर पडणंसुद्धा बंद केलं आणि तिला आता रडू कोसळायला लागतं. म्हणजे अशा प्रकारची जर भीती वाटत असेल तर अशा स्वरूपाची जी उदाहरणं आहेत ही सगळी उदाहरणे एन्झायटी डिसऑर्डरची असलेली आपल्याला पाहायला मिळतील. आता नेमकं एन्झायटी डिसऑर्डर म्हणजे काय, कशाच एन्झायटी डिसऑर्डर म्हटलं जातं किंवा चिंता विकृती म्हणजे काय हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर एन्झायटी हा शब्द कसा अस्तित्वात आला हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. एन्झायटी हा जो शब्द आहे ज्याला आपण चिंता असं म्हणतो, हा शब्द एन्झायटस या शब्दापासून तो डिराईव्ह झालेला आहे, त्याची उत्पत्ती झालेली. एन्झायटी या शब्दाची उत्पत्ती एन्झायटस या शब्दापासून झालेली आहे. या एन्झायटसचा अर्थ असा होतो की अस्वस्थ किंवा त्रस्त मन. याच्यातून मग चिंता विकृती अशा पद्धतीचं नाव या एन्झायटी डिसऑर्डरचं पडलेलं आहे. आता मग एन्झायटी म्हणजे काय हे जर समजून घ्यायचं असेल आपल्याला तर त्यासाठी एन्झायटीची डेफिनेशन पाहणं खूप महत्त्वाचं आहे. एन्झायटी कशाच म्हटलं जातं किंवा चिंता कशाच म्हटलं जातं, दैनंदिन जीवनात कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणाऱ्या व दैनंदिन कार्यात बिघाड निर्माण करणाऱ्या व दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या काळजीला, चिंतेला चिंता विकृती असं म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्र, पुन्हा एकदा आपण ही डेफिनेशन घेतोय. चिंता विकृती कशाच म्हटलं जातं, दैनंदिन जीवनात कोणतेही स्पष्ट कारण नसताना निर्माण होणाऱ्या व दैनंदिन कार्यात बिघाड निर्माण करणाऱ्या व दीर्घकाळ टिकून राहणारी चिंता म्हणजे चिंता विकृती होय. आता या व्याख्येचा अर्थ आपण लक्षात घेतला तर दैनंदिन जीवनात कोणतेही स्पष्ट कारण नसताना, कुठलंही स्पष्ट कारण नसतं, बऱ्याचदा एखाद्या घटनेमध्ये आपण चिंता करत असताना तरीसुद्धा दैनंदिन कार्यामध्ये आपल्या बिघाड निर्माण होतो आणि तो तसा दीर्घकाळ टिकून राहतो.
हेमाच्या कार चालवण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा हे झालं की तिचं हृदय धडधडते मोठमोठ्याने, म्हणजे याचा अर्थ तिला हृदयविकार झाला आहे असं नव्हे, पण त्या हृदय धडधडण्यामुळे तिला दरदरून घाम फुटला किंवा भीती वाटली, ही लक्षणे तिच्यामध्ये निर्माण झाली. त्याचबरोबर दैनंदिन कार्यामध्ये सुद्धा तिच्या बिघाड निर्माण झाला. ती ऑफिसला दररोज जाताना कार न्यायचं तिनं बंद केलं, कारमधून जाणं तिनं टाळलं. गर्दीमध्ये कार घेऊन गेलं तर आपण गर्दीमध्येच आपला प्राण जातो की काय, अशी तिला भीती वाटायला लागली. म्हणजे अशा पद्धतीची एकंदरीत विचारसरणी या लोकांची तयार होते. तर या विकृतीला चिंता विकृती असं म्हटलं जातं. आता या चिंता विकृतीचे प्रामुख्याने 2 प्रकार आपल्याला सांगता येतील. त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे हा आहे जनरल एन्झायटी किंवा ज्याला आपण सामान्य चिंता विकृती असं म्हणतोय, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे भयगंड किंवा दुर्भीती विकृती किंवा ज्याला आपण फोबिक डिसऑर्डर असं म्हणतो आहे. जनरल एन्झायटी आणि फोबिक डिसऑर्डर या 2 प्रकारांचा आज आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. सुरुवातीला आपण सामान्य चिंता विकृती म्हणजे कशा स्वरूपाची चिंता विकृती हे आपण समजून घेतोय. दैनंदिन जीवनामध्ये चिंतेचा अनुभव तुम्हाला आम्हाला सर्वांनाच येत असतो. अनेक गोष्टींनी आपल्याला चिंता वाटते, काळजी वाटते. काही माणसं तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चिंता करतात की जणू काही सगळ्या जगाचा काळजी करण्याचा ठेका त्यांनाच मिळालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये, अशा विवंचनेमध्ये आपल्याला अनेक लोक विचार करत बसलेले पाहायला मिळते. तर ही जी चिंता आहे, अकारण वाटणारी चिंता, भीती, काळजी, तर ही नैराश्याकडे व्यक्तीला घेऊन जात असते. तर तुम्ही आम्ही सर्वांनीच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये चिंतेचा अनुभव घेतलेला असतो. हा जो अनुभव आहे हा परीक्षा आपली जवळ आल्यानंतर आपल्याला भीती वाटायला लागते. एक्झाम जवळ आलेली आहे, त्याच्या भीतीमुळे आपल्याला काळजी वाटायला लागते का काय होईल, माझा अभ्यास झालेला आहे की नाही आहे, मला परीक्षेमध्ये उत्तर व्यवस्थित लिहिता येतील की नाही, माझा रिझल्ट कसा मिळेल, मला किती पर्सेंटेज मार्क्स मिळतील, अशा पद्धतीची भीती व्यक्तीला वाटायला लागते. म्हणून व्यक्ती चिंता करायला लागतो. परीक्षेची भीती वाटते. काही लोकांना इकडे सभेमध्ये बोलण्याची भीती वाटेल, 4 चौघांमध्ये पुढे जाऊन बोलण्याचा प्रसंग आला तर काही लोकांना बोलण्याची भीती वाटायला लागेल. काही लोकांना मुलाखतीमध्ये इंटरव्ह्यू देत असताना किंवा इंटरव्ह्यूला सामोरे जात असताना भीती वाटत असेल. सर्वांमध्ये बोलता येते की नाही आपल्याला, किंवा जे पॅनल इंटरव्ह्यूसाठी आलेलं आहे त्यांच्यासमोर आपण बोलतो की नाही आहे, म्हणून काही लोकांना इंटरव्ह्यूच्या अगोदर भीती वाटायला लागेल. म्हणजे ही जी सगळी प्रकारची जी भीती आहे, ही भीती या चिंतेमध्ये येत असलेली आपल्याला दिसून येते. दैनंदिन जबाबदाऱ्या पार पाडत असताना सौम्य प्रकारची चिंता आवश्यक असते. आपण आपल्या दैनंदिन ज्या जबाबदाऱ्या पाडतो, या जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्याला काही प्रमाणामध्ये चिंता असणं आवश्यकच आहे. कारण काही प्रमाणात जर चिंता असेल तर आपण ते काम अतिशय नेटकेपणाने आणि जबाबदारीपूर्वक पूर्ण करतो. कसं ते उदाहरण बघा. समजा मी एखाद्या मशीनवरती काम करतो आहे आणि त्या मशीनवरती काम करत असताना जर माझं कॉन्सन्ट्रेशन त्या मशीनवरती असेल तर माझ्याकडून काही चूक होणार नाही. पण जर माझं कॉन्सन्ट्रेशन त्या मशीनवरती नसेल तर काहीतरी अपघात होऊ शकतो. ती मशीन एखादं यांत्रिक उपकरण असेल. म्हणजे याचा अर्थ ती मशीन चालवताना मला थोडीफार चिंता, काळजी घ्यायलाच पाहिजे, अन्यथा त्या अपघाताच्या प्रसंगाला मला सामोरं जावं लागेल. म्हणजे कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा आपल्याला चालणार नाही आहे. म्हणून काही प्रमाणात काळजी घेणं महत्त्वाचं आहे. बोर्डाची 12वीची परीक्षा जवळ आलेली आहे, फॉर्म भरून घेत आहेत म्हटल्यानंतर आपल्याला निश्चितपणे काळजी वाटायला लागते. आणि त्या काळजीपोटी आपण काय करायला लागतो की अभ्यासाकडे वळतो. म्हणजे ही जी काळजी आहे, ही काळजी आपल्याला अभ्यासाकडे घेऊन जाते, अभ्यासासाठी उद्युक्त करते, प्रवृत्त करते. म्हणजे अशा पद्धतीनं एखाद्या गोष्टीची, प्रसंगाची सामान्यपणे काळजी वाटणं हे सामान्य आहे. काही प्रमाणात काळजी वाटणं, पण त्या काळजीचा जर अतिरेक झाला तर त्याचा मात्र मानसिक आरोग्यावरती आपला परिणाम होऊ शकतो. म्हणून इथं असं म्हटलेलं आहे की अतिरिक्त चिंता निर्माण झाल्यास त्याचा व्यक्तीच्या कार्यावरती परिणाम होऊ शकतो. आपल्या घरामध्ये एखादा फंक्शन असतो, तो फंक्शन पार पाडण्या अगोदर घरातल्या ज्या काही वडीलधाऱ्या व्यक्ती असतात, आपले वडील असतील, आपली आई असतील, यांच्यावरती काही प्रमाणात का होईना त्या फंक्शनचं बर्डन असतं. उदाहरणार्थ मुलाचा विवाह असेल, मुलीचा विवाह असेल किंवा इतर काही फंक्शन्स असतील, तर ते त्यांना पूर्णपणे पार पडेपर्यंत त्यांना काळजी असते की कसं काय सर्व काही ठीक होईल का नाही, व्यवस्थित होईल का नाही. आणि त्या काळजीपोटी ते प्रत्येक काम अगदी चोख करतात, अगदी व्यवस्थित करतात, अगदी त्याकडे 100% लक्ष एकाग्र करून ते करतात. म्हणून ते काम अगदी यशस्वीपणे पार पडतं.
म्हणजे जर आपल्याला एखादं काम जर व्यवस्थित पार पाडायला हवं असेल तर त्यासाठी काही प्रमाणात चिंता असणं आवश्यक असतं. जर काहीच चिंता नसेल तर आपण निष्काळजीपणे काम करू आणि त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. जे विद्यार्थी परीक्षेचा कोणताही ताण घेणार नाही आहेत असे विद्यार्थी अनुत्तीर्ण होणारच आहेत. ते पुस्तक उघडणारच नाहीत परीक्षेला सामोरं जाण्यासाठी आणि त्याचा दुष्परिणाम असा होईल की ते परीक्षेमध्ये अनुत्तीर्ण होतील. म्हणजे आपल्याला काही प्रमाणामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना काही प्रमाणामध्ये एखाद्या गोष्टीचं काही प्रमाणामध्ये आपल्याला ताण घेणं किंवा स्ट्रेस घेणं, चिंता करणं आवश्यकच आहे. जर आपण स्ट्रेसलेस राहिलो किंवा एन्झायटीलेस राहिलो तर त्याचा चांगला परिणाम होईलच असं नाही. पण अतिरिक्त चिंता आपण करायला लागलो. समजा परीक्षा जवळ आलेली आहे, बोर्डाचे फॉर्म सध्या भरून घेत आहे, फक्त आपण नुसती काळजीच करत राहिलो की माझं कसं होईल, माझा अभ्यास होईल की नाही, याच्याने काहीच होणार नाही. जर आपण एक्झाम जवळ येते म्हटल्यानंतर, शासनाने एप्रिल मे मध्ये आपले एक्झाम घेतो म्हटल्यानंतर आपल्याला अभ्यासाकडे वळावं लागेल, अभ्यासासाठी उद्युक्त व्हावं लागेल, प्रेरित व्हावं लागेल. तर आपण तिथे चांगलं यश संपादन करू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की काही प्रमाणामध्ये ही चिंता आवश्यक उपयुक्त ठरू शकते, तर अतिरिक्त चिंता मात्र आपल्यामध्ये स्ट्रेस निर्माण करू शकते किंवा त्याच्यामुळे आपल्या कार्यावरती, दैनंदिन कार्यावरती त्याचा प्रतिकूल परिणाम पडू शकतो. अकारण चिंता भीती निर्माण होते. त्याचबरोबर इतरांनाही अशा वेळी जेव्हा व्यक्तीला अतिप्रमाणामध्ये चिंता वाटायला लागते त्यावेळी व्यक्ती काय करते, इतरांना टाळण्याचा प्रयत्न करते, इतरांच्या संपर्कात ती राहत नाही आहे, दैनंदिन कार्यात अयशस्वी होऊ लागतात. अशा व्यक्तींच्यामध्ये ही चिंता आपल्याला अधिक प्रमाणामध्ये दिसायला लागते. अशी जर लक्षणे लहान मुलांच्यामध्ये 4 आठवड्यापेक्षा अधिक असतील, कशाची, चिंतेची लक्षणं जर लहान मुलांमध्ये 4 आठवड्यापेक्षा अधिक असतील आणि मोठ्या किशोरवयीन मुलं किंवा त्यापेक्षा मोठ्या व्यक्तींमध्ये जर 6 महिन्यापेक्षा अधिक या विकृतीची जर लक्षणे आपल्याला दिसून आली चिंता विकृतीची, तर त्याचा त्या व्यक्तीच्या आरोग्यावरती गंभीर स्वरूपाचा परिणाम होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला त्याचं योग्य ते निदान करणं खूप महत्त्वाचं आहे. अशा विकृतीचं निदान करणं आणि त्याच्यावरती उपचार करणं खूप महत्त्वाचं आहे, अन्यथा मानसिक क्षमता संपूर्ण कोलमडून पडते. आता या विकृतीची काही लक्षणं दिलेली आहेत, याला आपण सामान्य चिंता विकृती असं म्हणतो आहे. ही सामान्य चिंता विकृती कशी ओळखायला पाहिजे, तर त्याचे काही सिम्पटम्स या ठिकाणी दिलेले आहेत. उदाहरणार्थ आपल्याला सांगता येईल की प्रचंड भीती वाटणं, हृदयाचे ठोके जलद गतीने पडणं, चिडचिड वाटणं किंवा चिडचिड होणं, त्याचबरोबर सततची डोकेदुखी, काळजी करत राहणं, झोप न येणं, मळमळणं, चक्कर आल्यासारखं वाटणं, अस्वस्थ वाटणं, बेचैन वाटणं, त्याचबरोबर थकवा जाणवणं, एखाद्या गोष्टीमध्ये मन एकाग्र करण्यामध्ये अडचणी निर्माण होणं, झोप न लागणं, श्वास कोंडून ठेवल्यासारखं वाटणं. तर ही जी सगळी लक्षणे आहेत, ही सगळी लक्षणं या एन्झायटी डिसऑर्डरची असलेली आपल्याला पाहायला मिळतील. चिंता विकृतीची किंवा सामान्य चिंता विकृतीची ही सगळी लक्षणे आहेत. आणि अशी जर लक्षणं एखाद्या लहान मुलांच्यामध्ये 4 आठवड्यापेक्षा जर अधिक आपल्याला दिसत असतील किंवा किशोरवयीन मुलं किंवा ज्या मोठ्या व्यक्ती आहेत, प्रौढ व्यक्ती आहेत, यांच्यामध्ये 6 महिन्यापेक्षा जर अधिक ही लक्षणं आपल्याला आढळून येत असतील तर अशा व्यक्तींच्यामध्ये या चिंता विकृतीचं डायग्नोसिस होऊ शकतं, निदान होऊ शकतं. त्या दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा विचार करणं खूप महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसून येतं. आता याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे एन्झायटी डिसऑर्डरचा, चिंता विकृतीचा, तो आहे सामान्य चिंता विकृतीनंतर दुसरा प्रकार आहे भयगंड किंवा फोबिया. भयगंड म्हणजे काय किंवा दुर्भीती म्हणजे काय? दुर्भीती ही 2 प्रकारची असते. एखाद्या गोष्टीविषयी अकारण वाटणारी जी भीती असते तर त्या भीतीला आपण इकडे भीती किंवा भयगंड असं म्हणतो. तर भीती हा शब्द कसा अस्तित्वात आलेला आहे, तर ग्रीक भाषेतील फोबोस हा जो शब्द आहे, फोबोस हा शब्द जी भीती देवता आहे ग्रीक भाषेमध्ये, तर त्या भीती देवतेच्या नावावरून हा फोबोस हा शब्द अस्तित्वात आलेला आहे. ग्रीक भाषेमध्ये फोबोस हा जो शब्द आहे, हा शब्द भीती देवतेच्या नावावरून आलेला आहे आणि त्यावरून आपल्याकडे फोबिया हा शब्द इथे अस्तित्वात आलेला आहे. आता या फोबियाचा अर्थ दुर्भीती किंवा भयगंड असा घेतला जातो. आपण कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीला घाबरत असतो, तर हे जे घाबरणं असतं त्याला आपण भयगंड असं म्हणतो. थोड्याशा प्रयत्नाने आपण त्यातून बाहेर पडतो. समजा एखाद्या गोष्टीची, एखाद्या प्रसंगाची आपल्याला भीती वाटली तर आपण त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. हीच भीती जर दैनंदिन जीवनामध्ये जर निर्माण होत असेल तर त्याच्यामुळे आपल्या दैनंदिन समायोजनामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ही भीती, अकारण जी भीती आहे, ही भीती वाटणं समायोजित ठरणार नाही आहे, संयुक्तिक ठरणार नाही आहे. आता या भीती कशाच्या भीती असतात?
फोबिक डिसऑर्डरमध्ये साधी दुर्भीती असेल किंवा काही विशिष्ट गोष्टींची दुर्भीती असेल, तर यामध्ये आपल्याला सांगता येईल कुत्र्याची भीती वाटणं आहे. आपण रस्त्याने चाललो आहे, एखादा चावणारा कुत्रा जर पाठीमागे येतोय म्हटलं तर आपल्याला भीती वाटायला लागते, जर धरून घाम सुटायला लागतो, हातपाय थरथर कापायला लागतात. म्हणजे अशा पद्धतीची जी भीती आहे ही भीती कशी आहे, जी साधी दुर्भीती ज्याला आपण म्हणू तर ती तशा प्रकारची आहे. कुत्र्याची भीती वाटणं आहे, झुरळांची भीती वाटणं आहे किंवा पालींची भीती वाटणं आहे. काही लोकांना एकटेपणाची भीती वाटते, काही व्यक्तींना रक्ताची भीती वाटते, रक्त एखाद्याचं ब्लड पाहिलं त्यांनी तरी त्यांना भीती वाटायला लागते. काही व्यक्तींना खूप मॉब गर्दी असेल त्याच्यामध्ये जर ते अडकलेले असतील तर त्याची त्यांना भीती वाटायला लागते. मग ती वाहनातील गर्दी असेल किंवा एकटेपणाची इतर ठिकाणची गर्दी असेल तर ती गर्दीसुद्धा त्यांच्यामध्ये भीती निर्माण करते. त्याचबरोबर काही व्यक्तींना लिफ्टची भीती वाटते, लिफ्टमधून खाली वर करत असताना त्यांना लिफ्टची सुद्धा भीती वाटते. काही लोकांना अंधाराची भीती वाटते, काळोखाची भीती वाटते. काही लोकांना पाण्याची भीती वाटते, तर काही लोकांना उंच जागांची भीती वाटते, काही लोकांना खोल जागांची सुद्धा भीती वाटायला लागते. तर ही जी अशा पद्धतीची भीती आहे लोकांच्या मनामध्ये, ही जर भीती किंवा या भीती दायक विकृतीची जर लक्षणे 6 महिन्यापेक्षा जर अधिक एखाद्या व्यक्तीमध्ये जर आढळले आपल्याला तर ते दुर्भीतीचं निदान केलं जाऊ शकतं. अशा स्वरूपाची जी भीती आहे ही भीती जर 6 महिन्यापेक्षा अधिक काळपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये जर आपल्याला त्या भीतीची लक्षणं, दुर्भीतीची लक्षणं जर एखाद्या व्यक्तीमध्ये 6 महिन्यापेक्षा अधिक काळपर्यंत जर आपल्याला आढळली तर त्या व्यक्तीला दुर्भीतीचं निदान केलं जाऊ शकतं. एखाद्या प्रसंगापासून अल्प धोका असेल किंवा अजिबात धोका नसताना सुद्धा त्याबद्दल वाटणारी निष्कारण भीती म्हणजे दुर्भीती होय किंवा भीती होय. एखाद्या गोष्टीबद्दल खरोखरच काही भीती नाही आहे, धोका नाही आहे किंवा अल्प प्रमाणामध्ये धोका आहे, तरीसुद्धा जर आपण त्याला घाबरत असू तर त्याला फोबिक डिसऑर्डर असं म्हटलं जातं. जसं आता इथं काही उदाहरणामध्ये मी सांगितलेलं आहे की काही लोकांना पालीची भीती वाटते, काही लोकांना झुरळांची भीती वाटते. ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर झुरळ हे खूपच कमी वजनाचं असतं आणि आपल्या हे लक्षात येईल की तुम्ही झुरळाच्या जवळ जाताय म्हटल्यानंतर ते झुरळ तुम्हाला उलट घाबरून जाईल, पुढे पळेल, दुसरीकडे जायला लागेल. अशा जर झुरळाला तुम्ही घाबरत असाल, आपलं एकंदरीत वजन, त्या झुरळाचं वजन याचा जर आपण तुलनात्मकदृष्ट्या जर विचार केला तर आपण त्याच्यापेक्षा कितीतरी स्ट्रॉंग आहोत. पण अशा परिस्थितीत जर आपल्याला झुरळांची भीती वाटत असेल, ही आकारण वाढणारी भीती आहे. अशी कुठेतरी न्यूज तुम्ही ऐकलेली आहे का की झुरळ चावून माणूस मेलेला आहे किंवा माणसांवरती झुरळांनी हल्ला केलेला आहे? असं कुठेही आढळलेलं नसेल किंवा अशा कुठेही घटना तुमच्या अनुभवास आलेल्या नसतील, तरीसुद्धा जर तुम्ही या झुरळांना घाबरत असाल तर याचा अर्थ झुरळांविषयी वाटणारी जी भीती आहे ती तुमच्यामधली अनाठायी भीती आहे किंवा ती अवास्तव वाटणारी भीती आहे. तर अशा पद्धतीची जी भीती असते, मग ती पालीची भीती असेल किंवा इतर घटकांची वाटणारी भीती असेल, उंच जागांची भीती असेल, काही खोल जागांची भीती असेल, तर अशा पद्धतीची जी उदाहरणं असतात ही उदाहरणं कुठे ना कुठेतरी आपल्यामध्ये इकडे अस्वस्थता निर्माण करत असतात किंवा इकडे व्यक्तीमध्ये भीती निर्माण करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून इथे अजून एक उदाहरण दिलेलं आहे. एक मुलगा आपल्या नातेवाईकांकडे जातो, ॲक्च्युली त्याला खरं तर उंच जागांची भीती वाटत असते आणि तो त्याच्या नातेवाईकाकडे गेल्यानंतर ते नातेवाईक 15व्या फ्लोअरवरती राहत असतात. तिथे गेल्यानंतर पुन्हा त्याला तिकडे 15व्या फ्लोअरमध्ये गेल्यानंतर त्याला खाली पाहिल्यानंतर खूप चक्कर आल्यासारखी वाटते, भीती वाटते, खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याला त्याचा त्रास होतो किंवा अस्वस्थ वाटतं, बेचैन वाटतं. तर ही जी उदाहरणं आहेत, हे सुद्धा उदाहरणं आहे, हे उदाहरण फोबिक डिसऑर्डरचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. काही लोकांना पाण्याची भीती वाटते, पाण्याच्या जवळ गेल्यानंतर काही लोक भीतीपोटी पाण्यामध्ये पडू शकतात चक्कर येऊन. तर अशी जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं या फोबिक डिसऑर्डरची असलेली आपल्याला पाहायला मिळतात. तर विद्यार्थी मित्र, आज आपण या एन्झायटी डिसऑर्डरबद्दल माहिती घेतलेली आहे. यामध्ये आपण एन्झायटी म्हणजे काय त्याची डेफिनेशन घेतलेली आहे. त्याचबरोबर एन्झायटीचे जे 2 प्रकार आहेत, सामान्य भीती किंवा सामान्य चिंता विकृती या घटकाचा आपण अभ्यास केलेला आहे आणि दुसरा बैगंड किंवा दुर्भीती विकृतीचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. इथं आपण थांबतोय, उरलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेतोय. तोपर्यंत धन्यवाद.